आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करण्याचं मुख्य कारण आहे, गेले काही दिवस सातत्याने महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसेस बजावण्याचं सत्र सुरू आहे। या हद्दपारीच्या नोटिसेस बजावत असताना 2 वर्षापूर्वीचे 3 वर्षापूर्वीचे कोर्टामध्ये ज्यांचं प्रकरण प्रलंबित आहे आणि कोर्टाने ज्यांना जामीन दिलेला आहे आणि जामिनावरती त्या प्रलंबित केसेसच्या निमित्ताने गुन्हे दाखल दिसतात, अशा कार्यकर्त्यांना शोधून शोधून नोटिसेस काढल्या जात आहेत। जे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांचा त्याच्यामध्ये अधिकचा समावेश दिसतोय। आज पोलादपूर ठाण्याच्या हद्दीत असेल, MIDC ठाण्याच्या हद्दीत असेल किंवा महाड शहर, महाड तालुका, या चारही पोलीस स्टेशनमधनं हे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे जात आहेत, काही प्रस्ताव ADM साहेबांकडे जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसेस बजावण्याचं सत्र सुरू आहे। आजपर्यंत आपण अनेक वेळा 95 साली आदर्श आचारसंहिते लागू झाल्यानंतर निवडणुका लढत आलेलो आहोत। अतिशय निकोप वातावरणामध्ये या मतदारसंघामध्ये यापूर्वीही निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत। या वेळेला मात्र प्रशासनाचा कुठेतरी गैरवापर सुरू आहे का, अशी शंका आमच्या मनामध्ये यायला लागलेली आहे। फक्त महाविकास आघाडीच्याच कार्यकर्त्यांना या नोटिसेस का बजावल्या जात आहेत? याखेरीज या नोटिसेस बजावत असताना आपण शिरगावच्या सरपंचांना तडीपारीचा आदेश पारित झाल्याचं सुद्धा उदाहरण आपल्या समोर आहे। आणि माननीय उच्च न्यायालयाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करीन की एक लोकप्रतिनिधी या निवडणुकाच्या काळामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये असला पाहिजे, त्यांच्या गावात असला पाहिजे, हे मान्य करत माननीय उच्च न्यायालयाने ती जे हद्दपारीचे आदेश होते त्यांना स्थगिती दिली। आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना हे हद्दपारीचे आदेश पारित करणं, प्रशासनावरती प्रचंड प्रकारचा दबाव त्या निमित्ताने असल्यासारखा वाटतो। आम्ही मुख्यमंत्र्याच्या फार जवळचे आहोत असं भासवून प्रशासनावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। वास्तविक निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्यामुळेच प्रशासनाला हाताशी धरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचं काम या ठिकाणी विरोधी उमेदवाराकडून चालू आहे। जे गैर आहे, कायद्याचा गैरवापर न होता निकोप वातावरणामध्ये आदर्श आचारसंहितेचं पालन करत सर्वांना आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा हक्क बाधित ठेवत ही निवडणूक व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी राहील। माननीय निवडणूक आयोगाकडेही भविष्यामध्ये या संबंधी सखोल चौकशीचे मागणी करत आम्ही तक्रार करणार आहोत। आतापर्यंत 31 लोकांचे प्रस्ताव हे उपविभागीय कार्यालयामध्ये विविध पोलीस स्टेशन्समधून गेलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आवश्यक आहे असं मानून माननीय ADM साहेबांकडे 6 प्रस्ताव पुढे पाठवण्यात आले असं समजतंय। आता ह्याच्यात अधिकृत माहिती आम्हाला मिळत नाही। जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना नोटिसेस मिळतात तेव्हा कार्यकर्ते जेव्हा आमच्याशी संपर्क साधतात तेव्हा आम्हाला ती नोटीस बघायला मिळते। ADM कार्यालयाने नोटिसेस बजावल्यापैकी जवाद दनसे एक राजेवाडीचे, मुनीप म्हणजे बाबू पटेल हे वहूरचे ग्रामपंचायत सदस्य आहे, नागेश चंद्रकांत देशमुख, यांनाही त्या ठिकाणी हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली। हे उपलब्ध माहितीचे हे आहेत। याच्या खेरीजही जो आमच्यापर्यंत जे येत आहेत त्यांनी जे चक्रुदर्शनी दिसतंय ते असं आहे की एका ठराविक गटाला टार्गेट केलं जात आहे। बरं, गुन्हे सुद्धा जे आहेत
ज्या नोटिसेस मध्ये मेन्शन गुन्हे आहेत, 3-3, 4-4 वर्षापूर्वीचे गुन्हे, कोर्टामध्ये प्रलंबित असणारे गुन्हे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी माननीय न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे, अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत. आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा हे कोण धोकादायक नव्हते, आणि मग अचानक विधानसभेला हे सगळे लोक धोकादायक व्हायला लागले. वास्तविक पाहता प्रशासन अतिशय पारदर्शकपणे काम करतंय, पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम योग्य पद्धतीने करतंय, महसूल करतंय, ज्यांच्यावरती निवडणूक यंत्रणा राबवण्याची जबाबदारी आहे ते आरो साहेब अतिशय चांगलं प्रामाणिकपणे आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहेत. तर त्यांच्यावरती सातत्याने दबाव असल्याचं जाणवतं. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीतली अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि तो अतिशय निकोपपणे झाला पाहिजे. हे दबावाचं तंत्र वगैरे वापरत कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देत त्यांच्या कुटुंबांचा मानसिक छळ करत हे जे चाललंय ते सत्र कुठेतरी थांबलं पाहिजे. गुन्हे कोणावर दाखल असतील तर त्याबाबत ज्या कारवाया करायच्या त्या पोलीस प्रशासनाने करायच्या, आणि त्या करायच्याच जर होत्या तर ते ह्या निवडणुकीच्या काळात का? 4 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या ना, मग आजच का जाग आली प्रशासनाला असा प्रश्न आहे ना. ते त्यांनी माहिती गोपनीय ठेवलेली आहे. जेव्हा उद्या मला नोटीस काढल्यानंतरच मला कळणार आहे की मला नोटीस बजावली. आता ही जी माहिती प्रातिनिधिक स्वरूपावरती आम्हाला काही अधिकाऱ्यांनी जे सांगितलं की बाबा एवढे एवढे प्रस्ताव आमच्याकडे, आम्ही विचारलं शेवटी, म्हणलं काय काय परिस्थितीचं नाव न सांगण्याच्या याच्यावरती काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा 31 प्रस्ताव अशा अशा पद्धतीने आले, त्याच्यात आम्ही स्क्रुटिनाइज केलेत, मग हे पाठवलेत. पण भविष्यामध्ये स्क्रुटिनाइज करून बाजूला ठेवलेल्या प्रस्तावांवर सुद्धा कारवाई करा म्हणून दबाव येणार नाही ह्याची काय गॅरंटी? आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आता याच्याबद्दल. ही प्रक्रिया अचानकपणे तर झालेली नाही, हे गुन्हे काय काल परवा दाखल झालेले नाहीत. मग ही माणसं मधल्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर देशाच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या. मग त्यावेळेला जी धोकादायक नव्हती, कुठलाही अनुचित प्रकार लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात घडला नाही किंवा ह्या माणसांकडनं कुठलंही गैरवर्तन झालेलं नाही. मग अचानक ही या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये धोकादायक कशी झाली हा प्रश्न आहेच ना. काल परवापर्यंत प्रशासनाला माहित नव्हतं का यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत? कोणत्या स्वरूपाचे गुन्हे? गुन्ह्यांचं अगदी वेगळे वेगळे स्वरूप आहेत. म्हणजे त्या त्या ठिकाणी स्थानिक कारणास्तव झालेले असतील, कौटुंबिक वादातले असतील, कुठल्याही प्रकारचे गुन्हे आहेत. गुन्हे असणं हा एक भाग झाला. एखादा गुन्हा नोंदवल्यानंतर त्याच्याबद्दल कारवाई करायला आपल्याकडे न्यायालय आहे, आणि या न्यायालयांनी ज्यांना जामिनावरती त्या गुन्ह्यामध्ये बाहेर वाटप न करता बाहेर राहण्याची मुभा दिली आहे, त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाला ती माणसं धोकादायक वाटत नाहीत म्हणूनच त्यांना जामीन दिलाय, किंवा ती समाजाला कुठेतरी अडचणीत आणू शकतील किंवा समाजाचं स्वास्थ्य बिघडवतील अशी वाटत नाहीत म्हणून त्यांना जामीन दिलाय. किमान न्यायालयाच्या मताचा तरी आदर व्हायला पाहिजे. आणि ज्या केसेसमध्ये तपास पूर्ण नाही त्याच्यामध्ये तुम्ही तपास पूर्ण नसताना एखादा गुन्हा दाखल आहे तर तो तुमचा पण त्याच्यामध्ये लॅप्स आहे. जर तुम्ही तपासच पूर्ण केला नाही तर तुम्ही त्याला आरोपी म्हणू शकत नाही ना. अद्याप दुसऱ्या कुणावरही हद्दपारीचे आदेश पारित केलेले नाहीत. ती माणसं धोकादायक वाटत नाहीत म्हणूनच त्यांना जामीन दिलाय, किंवा ती समाजाला कुठेतरी अडचणीत आणू शकतील किंवा समाजाचं स्वास्थ्य बिघडवतील अशी वाटत नाहीत म्हणून त्यांना जामीन दिलाय. किमान न्यायालयाच्या मताचा तरी आदर व्हायला पाहिजे. आणि ज्या केसेसमध्ये तपास पूर्ण नाही त्याच्यामध्ये तुम्ही तपास पूर्ण नसताना एखादा गुन्हा दाखल आहे तर तो तुमचा पण त्याच्यामध्ये लॅप्स आहे. जर तुम्ही तपासच पूर्ण केला नाही तर तुम्ही त्याला आरोपी म्हणू शकत नाही ना. अद्याप दुसऱ्या कुणावरही हद्दपारीचे आदेश पारित केलेले नाहीत. प्रस्ताव पाठवतात, चौकशीला बोलवतात, आणि ह्या दिवसात त्यांना सातत्याने सतत निवडणुकीच्या काळामध्ये चौकशीला बोलवणं, उत्तर द्या अशा पद्धतीच्या नोटिसेस काढणं हे सातत्याने सुरू आहे.